नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अमित कोळेकर आजच्या बातम्या देत आहे। सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीत 23वी नूतन महापौर म्हणून अखेर मंगेश पवार आणि उपमहापौर म्हणून वाणी जोशी यांनी बाजी मारली। शनिवारी महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात हात उंचावून मतदान घेण्यात आल्यानंतर प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टनावर यांनी ही निवड जाहीर केली। महापौर पदाचे उमेदवार मंगेश पवार यांच्या बाजूने 40 जणांनी हात उंचावून मतदान केले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी बसवराज मारुती मुदगेकर यांच्या बाजूने 20 जणांनी मतदान केले, तर 5 जण गैरहजर राहिले होते। त्यामुळे प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टनावर यांनी 20 मतांनी मंगेश पवार यांना विजयी घोषित केले, तर उपमहापौर पदाच्या उमेदवार वाणी जोशी यांच्या बाजूने 40 जणांनी हात वर करून मतदान केले, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार लक्ष्मी राघवेंद्र लोकरी यांच्या बाजूने 20 जणांनी मतदान केले। त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी वाणी जोशी यांना विजयी घोषित केले। केली रुग्णालयाजवळ राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या एक्झिट जवळ शनिवारी सकाळी एक गंभीर अपघात घडला। कॉन्क्रीट मिक्सर ट्रक संतुलन गमावून एका KA25 या कारवर कोसळला। या अपघातात कारमध्ये बसलेले दोघे जण गंभीरपणे जखमी झाले आहेत। सुदैवानेच ते वाचले आहेत, मात्र कारचा संपूर्ण चुराडा झाला आहे। अपघातातील दोन्ही जखमी बागलकोट येथील रहिवासी असून त्यांच्यावर बेळगावातील केली रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या वतीने जवानांनी तातडीने धाव घेतली आणि मिक्सर ट्रक कारवर उलटल्याने जखमींना बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर केला। जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली, तसेच जखमींची विचारपूस केली। या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून या अपघातामागील कारणांचा तपास सुरू केला आहे। अपघातामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। राज्यातील सरकारच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत खासदार जगदीश शेट्टर यांनी आज बेळगाव महानगरपालिकेत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की राज्य सरकारचे अस्तित्वच 100% स्पष्ट नाही। आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर असून सरकार काही ठोस निर्णय घेत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। त्याचबरोबर ते असेही म्हणाले की सरकारतर्फे देण्यात येत असलेल्या अनेक योजनांचा दुरुपयोग होत असून या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना होत नाही आहे। सरकारला नवी योजना आणायचीच असेल तर ती प्रामाणिकपणे राबवावी लागेल। जर पैशांची कमतरता भासत असेल तर अशा योजना आणण्याची आवश्यकताच काय, असा सवाल शेट्टर यांनी उपस्थित केला। ते पुढे म्हणाले, सध्याची परिस्थिती बघता भ्रष्टाचार वाढत चालला आहे। हे सर्व सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे। राज्यात सरकार विरोधात असंतोष वाढला असून राज्यातील विविध योजनांची अंमलबजावणी आणि वित्तीय व्यवस्थापनावर संशय निर्माण केला जात आहे, असा आरोप खासदार जगदीश शेट्टर यांनी आज प्रसारमाध्यमांशी केला। उसगाव येथील श्री मळेकर्णी देवी सार्वजनिक सप्ताह उत्सवाच्या तयारीला जोर आला आहे। प्रवेशद्वारावरती भव्य अशी आकर्षक कमान उभारण्यात आली आहे। गुरुवारी देसाई वाड्यातून वाजत गाजत पालखी नेण्यात आली, त्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संपूर्ण विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे देवीच्या मंदिरासह संपूर्ण अमराई उजळून निघाली आहे। या 5 दिवसात रोज सकाळी सायंकाळी देवीच्या अमराईमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात। सौदत्ती रेणुकादेवी मंदिराच्या दानपेढीत 89 दिवसात देणगी स्वरूपात 3,68,00,000 रुपयांची देणगी जमा झाली आहे। 14 डिसेंबर 2024 ते 12 मार्च 2025 पर्यंत 89 दिवसात देणगी पेटीत जमा झालेल्या रकमेची मोजदाद करण्यात आली। त्यात 3,40,00,000 रुपयांची रोख देणगी जमा झाली आहे। यासह 20,82,000 रुपये किमतीचे सोने, 6,39,000 रुपये किमतीची चांदी देणगी स्वरूपात जमा झाली आहे। 2024-25च्या 10वी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पंचायत कार्यालयाच्या सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत अधिकारी राहुल शिंदे, बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन आणि अन्य अधिकारी उपस्थित होते। परीक्षेच्या योग्य नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली आणि परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या। प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत। परीक्षेच्या आयोजनासाठी सुरक्षेची व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांची व्यवस्था केली जाणार आहे, यावर सुद्धा चर्चा करण्यात आली। बेळगाव तालुक्यात सध्या वातावरण बदलाचा फटका पिकांना बसल्याचे चित्र दिसत आहे। यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत। सध्या पहाटे धुकं तर दुपारी उन्हाचा तडाखा असे वातावरण असून कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक होत आहे। या वातावरणाचा आंबा, काजू पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जिल्ह्यासह बेळगाव, चंदगड, खानापूर तालुक्यात मागील 8 दिवसापासून वातावरणात सारखे बदल दिसून येत आहेत। गेले काही दिवस बेळगाव तालुक्यातील कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस इतके आहे। याचा फटका फळ उत्पादनासह भाजीपाला पिकावर होणार आहे।
वाढत्या उष्णतेने नागरिक त्रस्त असून नागरिकांची तहान भागवण्यासाठी जायंट्स ग्रुप तर्फे पाणपोईची सोय करण्यात आली आहे। बुधवारपेठ येथील यश मार्केटिंग जवळ पाणपोईचे उद्घाटन ज्ञानेश कामत यांच्या हस्ते करण्यात आले। शहरातील गर्दीच्या ठिकाणी पाणपोई ठेवण्यात येणार आहे। पाणपोईसाठी फेडरेशनचे सेक्रेटरी प्रवीण त्रिवेदी यांनी विशेष सहकार्य केले आहे। यावेळी जायंट्स ग्रुपचे उपाध्यक्ष तानाजी शिंदे, सेक्रेटरी शुभम नांदवडेकर, सदस्य गणेश गुंडप, एम गंगाधर, दीपक हावळ, श्रीधन मुळीक, प्रसन्ना रेवण्णवर, अभिषेक वायंगडे आदी उपस्थित होते। Financial support at every step. On the occasion of Women's Day, presenting Lokmanya Mahila Udan Nivesh Yojana, get an attractive 10.25% interest on a 555-day deposit, additional 0.50% interest for senior citizens. For more details, visit our nearest branch or call 1800-212-4050. Lokmanya, where money grows and relationships strengthens. शेतकऱ्यांच्या जीवनातील एक घटक व जीवापाड प्रेम करतो ती त्यांची जीवनदायिनी म्हणजे म्हैस। या म्हैस पळवण्याच्या शर्यतीचे आयोजन ते करत असतात। यावर्षी देखील श्री शिवशक्ती युवा संघटना बिजगर्णी यांच्या वतीने होळीनिमित्त म्हैस पळवण्याची भव्य स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे। गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उद्या रविवारी 16 मार्च रोजी ही स्पर्धा पार पडणार असून या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजय पाटील व माजी जिल्हा पंचायत आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष मोहन मोरे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर्यम चौगुले, सिद्धापा कांबळे, मथुरा तेरसे, रामचंद्र मन्नोळकर, गोविंद टक्केकर यांच्यासह डॉक्टर सोनाली सरनोबत आदी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। अंड्यांच्या दरात झालेली मोठी घट आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत विक्रीतून मिळणारा कमी नफा यामुळे अंडी उत्पादक शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत। सध्या अंडी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे। या परिस्थितीत शेतकऱ्यांनी शासनाकडे अंडी उत्पादकांना प्रति अंड्यामागे अनुदान देण्याची मागणी केली आहे। अशी स्थिती निर्माण झाल्यास पोल्ट्री व्यावसायिक आणि शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरलेली आहे। त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे। सरकारने यावर त्वरित लक्ष देऊन यथायोग्य आर्थिक सहाय्य देण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। बेळगाव महानगरपालिकेचे काम केव्हा सुरू होईल आणि केव्हा पूर्ण होईल याची कोणीच खात्री देताना दिसत नाही। 8 वर्ष उलटली तरीही स्मार्ट सिटीतील कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत। अशाच पद्धतीने शहरातील अनेक भागात विकास कामे खोळंबली आहेत। त्यातच शहापूर स्मशानभूमीत गेल्या 3 महिन्यापासून निवारा उभारण्याचे काम संत गतीने सुरू आहे। या कामासाठी ठेवण्यात आलेले साहित्य नागरिकांना अडचणीचे ठरले आहे। स्मशानभूमीतील निवाऱ्यावरील पत्रे अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत। या संदर्भात महानगरपालिकेला वेळोवेळी माहिती देऊनही पत्रे बदलण्याचे काम झालेले नाही। निवारा उभारण्यासाठी अवजड पोलादी खांब नागरिक ये-जा करत असलेल्या वाटेवरच टाकण्यात आले आहेत। रात्रीच्या वेळेस नागरिकांना ये-जा करताना सदर खांब अडचणीचे ठरत आहेत। त्यामुळे शहापूर स्मशानभूमीतील निवारा व अन्य कामे केव्हा पूर्ण होतील याची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली आहे। विजापूर जिल्ह्यातील लोणी येथे एका शेतामध्ये कल्लाप्पा कोटाळ यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्यानंतर तो जंगलात पळून गेला। या घटनेची माहिती मिळताच लोणी आणि मन अंकलगी गावातील स्थानिक तरुणांनी तातडीने बिबट्याचा शोध सुरू केला। मन अंकलगी येथील योग्यप्पा निलप्पा उटगी यांच्या द्राक्षबागेत बिबट्या आढळून आला। गावकऱ्यांनी ही माहिती त्वरित विजयपूर वन विभागाला कळविली। तसेच हलसंगी येथील गोल्ला समाजाच्या धाडसी तरुणांसह 20 ते 25 तरुणांनी बिबट्याला पकडण्याचे धाडसी अभियान सुरू करून जाळ्यात पकडण्यात यश आले आहे। मात्र यामध्ये काही जण जखमी झाले आहेत। अथणी तालुक्यातील देशवर येथील सुभाष सदाशिव बडवाळ वय 30 हा ट्रान्सफॉर्मरवर काम करत असताना विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे। वीज पुरवठा बंद करून काम करत असताना वीज पुरवठा कोणी सुरू केला याची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे। याबाबत माहिती अशी की सुभाष बडवाळ हे अथणी हेस्कॉम मध्ये वायरमन म्हणून काम करत होते। ट्रान्सफॉर्मरवर काम करत असताना त्यांनी वीज पुरवठा खंडित केला होता, परंतु अचानक वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे त्यांना विजेचा धक्का लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे। या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अपुऱ्या बस सेवेमुळे सर्वच भागातील विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांना चढाओढ करावी लागत असून अनेकदा बसमध्ये जागा नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने निर्धारित स्थळापर्यंत पोहोचावे लागत आहे। त्यामुळे बस सुविधा सुरळीत करणे गरजेचे बनले आहे। बेळगाव तालुक्यातील अनेक विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येत असतात, त्यामुळे सकाळच्या सत्रात विविध गावातील बस थांब्यावर मोठी गर्दी पाहावयास मिळते। मात्र तालुक्यातील अनेक मार्गावर एकच बस उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना अक्षरशः बसमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागते। तसेच गर्दीमुळे विद्यार्थ्यांना पाय ठेवायलाही जागा मिळत नाही, त्यामुळे तात्काळ विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात पोचावे लागत आहे।
आज बेळगाव शहरात तिसरे रेल्वे गेट जवळ उड्डाणपुलाखाली कंटेनर ट्रक अडकला होता. यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना काही वेळ अडचणींचा सामना करावा लागला. बेळगावातील हबप धनंजय जवंजाळ यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे हबप कीर्तनकार गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्राच्या पावनभूमीत बेळगावच्या वडगाव परिसरातील राजवाडा कंपाऊंड येथील श्री ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाचे भजन कार्यक्रमासाठी नुकतेच प्रयाण झाले आहे. अयोध्येमधील श्रीराम मंदिरात शुक्रवार दिनांक 21 मार्च रोजी दुपारी भजन कार्यक्रम सादर होणार आहे. या दरम्यान संगीत शिक्षक व मंडळाचे मार्गदर्शक शंकर लक्ष्मण पाटील, भजनी मंडळाच्या अध्यक्षा गीता जाधव, मंडळाच्या सर्व सदस्य यांच्यासह वडगाव येथील वारकरी, हबप फकीरा कुंडेकर, मंगेश नागोजीचे, शशिकांत धामणेकर, भरत बाळेकुंद्री, राजू खवर तसेच आकणोजी आदी उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.